कृष्णाकाठ आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण भाग 13 प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन। घरी परत आल्यानंतर घरच्या माणसांना फार दिवसांनी भेटल्यामुळे आनंद वाटला। नित्याच्या जीवनामध्ये मी रुळत होतो तोपर्यंत आमच्या घरात एका नव्या पिढीचे आगमन झाले होते। आमच्या थोरल्या बंधूंना मुलगा झाला होता आणि आम्ही सारेजण नव्या बाळाच्या कौतुकात रमलो होतो, आनंदात मग्न होतो। याच वेळी माझे जुने मित्र अहमद कच्छी यांना बऱ्याच दिवसानंतर भेटावे म्हणून त्यांच्या घरी गेलो। कारण मी जेलमध्ये असताना त्यांनी एक दोन वेळा पत्राने माझ्याशी संबंध ठेवला होता। मी घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितले, तो अतिशय आजारी असून मरणोन्मुख आहे। हे ऐकून मला वाईट वाटले। ते मला त्याच्या खोलीत घेऊन गेले तेव्हा खरोखरच मी अहमदला जे पाहिले ते त्याचे सुरेख गौरवर्णी धडधाकट शरीर मला कोठेही दिसून आले नाही। फक्त हाडांचा सापळा पडल्यासारखा तो मला दिसू लागला। त्याच्या डोळ्यात मात्र तेज होते, त्यामुळे ती आपली व्यक्ती आहे हे मनाशी पटले। मी त्याचा हात हातात घेतला तेव्हा किंचितसे हास्य मला त्याच्या डोळ्यात दिसले। कुठल्या तरी दुर्धर रोगाने तो आजारी होता आणि फक्त काही दिवसांचाच सोबती होता। मला भरून आले, पण मी तेथे न थांबता उठून बाहेर आलो। इतका सुस्वभावी, बुद्धिमान, राष्ट्रप्रेमी तरुण मुलगा मृत्यूच्या जबड्यात इतक्या लवकर जावा याचे दुःख माझ्या मनात होते। मी त्याच्या वडिलांशी विशेष काही न बोलता निघून आलो। जेलमधून परत आल्यानंतर जन्म-मृत्यूच्या या परस्पर विरोधी दर्शनाने नवजीवनाकडे आनंदाने व आशेने पाहण्याची दृष्टी, तर अंतिम काळाच्या छायेमुळे माझ्या मनामध्ये विषण्णता आणि गांभीर्य अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उडाला। सुट्ट्या संपत आल्या होत्या, त्यामुळे मी शाळेत जाण्याच्या तयारीला लागलो। माझ्या मित्रांना व घरच्या लोकांना जेव्हा मी परत माझे शिक्षण सुरू ठेवणार आहे असे सांगितले तेव्हा त्यांना ते खरे वाटेना। मी जरी फक्त 15 महिने बाजूला गेलो होतो तरी शैक्षणिकदृष्ट्या माझी 2 वर्षे फुकट गेलेली होती। त्यामुळे माझ्यापेक्षा बऱ्याच लहान मुलांच्या बरोबर मी शाळेत बसायला तयार होईन असे गणपतरावांना वाटत नव्हते। मी त्यांना सांगितले, मला काही त्यात चिंता वाटत नाही, कारण त्या वयाची मुलं माझ्या माहितीची आहेत। मी त्यांच्याशी जमवून घेईल आणि माझ्या शाळेत जाण्याचा नित्याचा कार्यक्रम सुरू केला। माझ्या मनाने एक नक्की घेतले होते की स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत काम करायचे, पण शिक्षण क्रम पुरा केल्या वाचून राहायचे नाही। जर मी शिक्षण अर्धवट सोडून दिले तर मी कोणाच्याच उपयोगाचा नाही असे होईल। स्वातंत्र्य संग्रामामध्येही शिक्षण, ज्ञान, विचारशक्ती यांची किती आवश्यकता आहे याचा अनुभव मी जेलमध्ये असताना घेतला होता। त्यामुळे शिक्षण पुरे करण्याचा माझा ध्यास मोठा होता। मला तर वाटे की माझी मॅट्रिकची परीक्षा कोणी ताबडतोब घेतली तर किती बरे होईल, पण अधेमध्ये ती कोण घेणार? वर्ष तर काढलेच पाहिजे। मी माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान मुलांच्या वर्गात बसू लागलो। शिक्षक वर्ग मला मोठ्या आपुलकीने व प्रेमाने वागवत होता। पुष्कळ वेळा शिक्षकांची मराठी, इंग्रजी व इतिहास या विषयांची वर्गातील भाषणे ऐकून आपण काही विशेष नवे ऐकत आहोत असे मला वाटत नव्हते। त्यामुळे माझ्या मनाने घेतले की मला हे वर्ष तरी सोपे जाणार आहे आणि तसे ते गेलेही। शाळेत जेवढे ऐकत होतो ते माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने पुरेसे होते, त्यामुळे बाहेरचे काम करण्याकडे मनाचा ओढा होता। जिल्ह्यातले, तालुक्यातले कार्यकर्ते भेटू लागले, त्यांचा जिव्हाळा अधिक वाढू लागला। अधूनमधून मी त्यांच्या गावी जाऊन राहू लागलो। 30 सालात पाहिलेली लोकजागृती आणि लोकांचे प्रेम यांमध्ये परिपक्वता आली होती। कायदेभंगाची चळवळ मात्र ओसरल्यासारखी दिसत होती। परत जेलमध्ये जाण्याची गरज उरली नव्हती आणि तसा कोणी प्रयत्नही करत नव्हते। माझ्या हे लक्षात आले की आमचा जनसंपर्क पक्का झालेला आहे, त्याला आता नव्या दिशा दिल्या पाहिजेत। म्हणून नवा कार्यक्रम शोधण्याचा प्रयत्न आम्ही करू लागलो। या दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जेलमधून सुटून बाहेर आले होते। कायदेभंग किंवा राजकीय कार्य यांच्यापेक्षा हरिजन सेवेवर त्यांनी आता आपले लक्ष केंद्रित केले होते।
देशामध्ये गांधीजींनी मंदिर प्रवेशाची एक नवी चळवळ उभी केली होती. त्यांचा राजकीय कार्यक्रम लोकांना जितका आकर्षक वाटत असे, तितका सामाजिक एकतेच्या क्षेत्रातला हा मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम लोकांना उत्साहवर्धक वाटत नव्हता. मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोक म्हणायचे, स्वराज्याची चळवळ चालवण्यासाठी याची गरज आहे काय? मी त्यांना सांगत असे, स्वराज्य मिळालं तरी माणसाने माणसाला कशा कशापासून वंचित ठेवायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? या तऱ्हेने चर्चा चालत असे. मी माझ्या ओळखीच्या आणि मैत्रीच्या हरिजन माणसांशी याबाबत बोललो. महार समाजातील माझ्या मित्रांना या मंदिर प्रवेशाचे मुळीच आकर्षण नव्हते. ते म्हणायचे, तुमच्या विठ्ठलाला आणि रामाला भेटून आमचे पोट थोडेच भरणार आहे आणि त्यासाठी गावातील सर्व लोकांचा विरोध का ओढवून घ्या? अशा तऱ्हेने ते त्यांचे विचार मांडत असत. परंतु मंदिर प्रवेशाचा गांधींचा कार्यक्रम हा प्रतिकात्मक म्हणून बरोबर आहे अशी माझी भावना होती. समाजाच्या सर्व शाखांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर खाणे पिणे धर्म या बाबतींमध्ये माणसाने माणसाला एकमेकांपासून दूर ठेवावे हे बरोबर नाही. हा गांधींचा विचार बरोबर होता. अर्थात मंदिर प्रवेशाच्या दृष्टीने आम्हाला आमच्या जिल्ह्यात तातडीने हाती घ्यावा असा कुठलाच कार्यक्रम लक्षात आला नाही. एकतर काहीशा सनातनी वृत्तीच्या मंडळींचा अशा कार्यक्रमाला विरोध होता. ही गोष्ट होतीच, परंतु ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम करायचे त्यांनाही त्यात औत्सुक्य वाटत नव्हते. त्यामुळे हरिजनांसाठी काही नवीन कार्यक्रम आपण घेतला पाहिजे अशी माझ्या कार्यकर्त्या मित्रांमध्ये चर्चा झाली. माझे 2 वर्षापूर्वीचे जुने मित्र पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यामुळे मी नवे मित्र जोडले होते. हरिजन सेवेच्या नव्या आंदोलनात आपल्याला काय करता येईल याचा विचारविनिमय मित्रांशी करत होतो. असा विचार करताना आम्ही असे ठरवले म्हणा किंवा आम्हाला असा सल्ला दिला गेला म्हणा, आम्ही दिवसातला काही वेळ ज्याला हरिजन सेवा म्हणता येईल अशा तऱ्हेचे काम करण्यासाठी द्यावा असे ठरवले. याच वेळी आमच्या तालुक्यातील शेनोली गावी स्थायिक झालेला मूळचंद भाई म्हणून एक गुजराती तरुण आपले कॉलेजचे शिक्षण अर्धवट टाकून हरिजन सेवेच्या कार्याला वाहून घेण्यासाठी गावी परत आला होता. मी त्यांना भेटायला शेनोलीला गेलो. त्यांची माझी बरीच चर्चा झाली आणि आम्ही तालुक्यासाठी काम करण्याकरता एक छोटेसे मंडळ स्थापन केले. त्यासाठी गावातील कुणातरी प्रतिष्ठित माणसाचा पाठिंबा असावा म्हणून आमच्या शहरातील श्री पांडुअण्णा शिराळकर, जे आमच्या गावातील थोर देशभक्त आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे धनिक गृहस्थ होते, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितले, तुमच्या कायदेभंगाच्या चळवळीला लोकांचा जितका पाठिंबा मिळाला तितका या कामाला मिळणार नाही. तुम्ही खटपट करत राहा, माझी मदत राहील. आणि आम्ही आमच्या मंडळामार्फत आमच्या कामाला सुरुवात केली. बरेच दिवस माझ्या असे मनात होते की आम्ही समाजातील सर्व वर्गांना भेटतो, परंतु या दलित वर्गांशी आमचा काहीच संबंध प्रस्थापित होत नाही. तेव्हा ते करण्यासाठी काहीतरी कार्यक्रम योजला पाहिजे. म्हणून सुट्टीच्या दिवशी 4-2 मित्र बरोबर घेऊन मी आसपासच्या खेडेगावी जाऊ लागलो. विशेषतः हरिजन वस्तीच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागलो. हरिजन समाजातील वेगवेगळ्या वर्गात वेगवेगळे अनुभव येत होते. चांभार समाजात आमचे फार उत्तम स्वागत होई, त्याचप्रमाणे मातंग समाजातही होई. पण महार समाजात मात्र आमच्या संबंधीची एक प्रकारची उपेक्षा आणि उदासीनता असे, हेही लक्षात आले. श्री मोहिते नावाचे महार समाजातील एक कार्यकर्ते कराडच्या म्युनिसिपालिटीत नोकरीवर होते. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि आमच्या पुढे असलेल्या सर्व शंका आणि प्रश्न त्यांच्या पुढे मांडले. मोहिते मोठा अनुभवी आणि शहाणा माणूस होता. त्यांनी या बाबतीत जी चर्चा केली त्यावरून हे काम दिसते तितके सोपे नाही हे आमच्या लक्षात आले. हरिजनांतील हा फार मोठा विभाग विचाराने आणि आमच्या मनाने आमच्यापासून वेगळा झाला होता. त्यांच्या आकांक्षा आणि भावना जाग्या झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये हळूहळू शिक्षणाचा प्रसारही होऊ लागला आहे. डॉक्टर आंबेडकर त्यांच्यासारखे एक
मोठे व्यक्तिमत्व डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखे एक मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या समाजात निर्माण झाले असून त्या सर्व समाजाचे लक्ष त्या एका व्यक्तिमत्वावर केंद्रित झाले आहे. त्यांचे वर्तमानपत्रातील लेख आणि भाषणांचे वृत्तांत या लोकांपर्यंत जाऊन पोहोचत असत. मोहिते म्हणाले, तुम्ही या समाजातीलच कार्यकर्ते मिळवल्याशिवाय या कामात तुम्हाला यश येणार नाही. ते करत राहा. या उत्तेजनार्थ पण स्पष्ट बोलण्याने आमची चर्चा थांबली. माझ्या मनाने घेतले की या समाजाशी संपर्क साधण्याइतके काम आपण निदान कराडमध्ये उभे करायचा प्रयत्न केला पाहिजे. श्री मूळचंद यांच्या सल्ल्याने आम्ही जेथे शक्य असेल तेथे नाईट स्कूल म्हणजे रात्रीच्या शाळा सुरू करून लोकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी सुद्धा माणसे मिळणे तितके सोपे नव्हते. श्री मूळचंद यांनी आपल्या शेनोली गावी हे काम करायचे ठरवले आणि मी कराडमध्ये अशी शाळा माझ्या मित्रांच्या मदतीने सुरू करण्याचे ठरवले. अशी शाळा सुरू करायची तर कोणा मोठ्या नेत्याला निमंत्रण द्यायला पाहिजे असे मला वाटले. म्हणजे या योजनेकडे लोकांचे लक्ष जाईल व कार्यास चालना मिळेल. या संबंधाने कुणाला बोलवावे याचा विचार करू लागलो तेव्हा मनाशी विचार आला की या कामासाठी कर्मवीर अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या मोठ्या माणसाला मी आणू शकलो तर तो एक शुभाशीर्वाद ठरेल. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात श्री विठ्ठलरामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती, पण प्रत्यक्षात त्यांना भेटायचे कसे आणि कुणाच्या ओळखीने हा प्रश्न होता. अखेर मी त्या एकट्यानेच ही जबाबदारी घ्यावी असे ठरले. त्याप्रमाणे एके दिवशी कराडहून रात्रीच्या गाडीने निघून पहाटे पुणे स्टेशनवर उतरलो. उजाडेपर्यंतचा वेळ स्टेशनावरच काढणे सोयीचे होते. तेथील नळावर हातपाय तोंड धुतले. पायजमा, टोपी, कोट असा त्यावेळचा माझा वेश होत असे. तो बदलण्याचे कारण नव्हते, पण जरासा ठीकठाक केला आणि उजाडल्यानंतर चौकशी करत करत 8:15 पर्यंत त्यांच्या घरी पोहोचलो. श्री अण्णासाहेब शिंदे घरीच होते. नमस्कार करून मी येण्याचे कारण सांगितले. ते माझ्याकडे पाहतच राहिले. सुरुवातीस ते फारसे बोलले नाहीत, पण अधूनमधून मी कोण, कुठला, काय करतो, घरी कोण कोण आहेत व त्यांची संमती आहे की नाही याबद्दल विचारत मला तास 2 तास बसवून घेतले. माझ्या बोलण्या चालण्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. अखेर त्यांनी येण्याबद्दल होकार दिला, पण त्याचबरोबर एक अटही घातली. ते म्हणाले, माझ्याबरोबरच हरिजनालाही घरी जेवायला आणावं लागेल. मी लगेच होकार दिला. तेव्हा ते म्हणाले, पण घरच्या लोकांना विचारलंस का? मी नकार देऊन त्यांना म्हटले, सर्व जातीचे मित्र माझ्या घरी येतात. आईची त्याबद्दल काही तक्रार नाही. अखेर हरिजनांबरोबर पंगत होईल याची खात्री झाल्यावरच त्यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे ते आले. मला जणू स्वर्ग मिळाला. स्टेशनवरून टांग्याने गावात आले. ते माझ्याबरोबर पायी हिंडले फिरले, हरिजन वाड्यात आले आणि कार्यक्रम पार पडला. कराडात मोठे कुतूहल होते, पण उत्साह नव्हता. राजकीय चळवळीमुळे मध्ये मुले, वडीलधारी माणसे येत जात असत, तसा उत्साह मला दिसत नव्हता. पण मला हेही दिसत होते की हे चित्र सबंध देशातच होते. हे काही केवळ कराडपुरतेच मर्यादित नव्हते. कर्मवीर अण्णासाहेबांचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यांच्या संगतीतला एक दिवस सार्वजनिक जीवनातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा धडा होता असे म्हटले तरी चालेल. या समारंभाखेरीज त्यांचे एक व्याख्यानही मी करवले होते. पण माणसांची गर्दी फार नव्हती. पुष्कळ वेळ मनामध्ये विषण्णता येई की असे का? इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांची जी उत्सुकता होती तीही आता कमी झाली होती आणि हे महत्त्वाचे पण साधे काम करायला लोकांची मान्यता दिसत नव्हती. ही एक विसंगती आमच्या सामाजिक जीवनात होती. गांधीजी या गोष्टीला प्राधान्य का देतात हे त्यामुळे वारंवार लक्षात येई. समाजाच्या दोन्ही बाजूंना उत्साह कमी होता. हरिजनांमध्ये कमी होता. हरिजनेतरांमध्येही कमी होता. हिंदुस्थानातील हजारो वर्षाच्या विषमतेच्या जीवनामुळे आलेला हा नाकर्तेपणा हे आमच्या देशाच्या अवनतीचे मूळ कारण आहे. असे विचार जी मंडळी मांडत आली आहेत
ते किती बरोबर आहे याचा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता. मी दररोज संध्याकाळी 7:30 नंतर कराडमधील महार वस्तीत शाळा चालवण्यासाठी जात असे. आमच्याजवळ असलेल्या साधनानुसार काही पुस्तकं, एक काळा फळा, खडू इत्यादी साहित्य जमवून त्या वस्तीत त्यांच्या सार्वजनिक बैठकीची एक जागा होती त्यामध्ये ठेवले. मी दररोज संध्याकाळी तेथे गेल्यानंतर हे सामान काढून शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांची वाट पाहत असे. पहिल्या दिवशी फक्त काही मुलेच आली, परंतु ती शाळेत जाणारी असल्यामुळे त्यांना आमच्या कामाबद्दल कौतुक असले तरी त्यांना काही शिक्षणाची गरज नव्हती. परंतु प्रौढांपैकी ज्यांच्यासाठी आमची शाळा होती त्यांच्यापैकी कोणीही येईल असे मला दिसत नव्हते. मग मी आसपासच्या 4 घरी मुद्दाम जाऊन या संबंधाने बोललो तेव्हा एका बऱ्याच वयोवृद्ध माणसाला माझी दया आली आणि त्याने आपल्या मंडळींना सांगितले, पोराहो, हे रोज आपल्याकडे संध्याकाळी येतात, तेव्हा आपण काही मंडळींनी त्यांच्याकडे शिकायला गेलं पाहिजे. दुसऱ्या दिवसापासून 5-10 मंडळी येऊ लागली. मी शिक्षकाचे काम केले. खरे तर त्या कामाचा अनुभव नसतानाही साक्षरतेचा हा वर्ग चालवण्याचा प्रयत्न मी केला. माझा हा प्रयोग 2-3 महिने चालल्यानंतर आपोआप कमी कमी होत गेला. कारण प्रौढ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणण्यापेक्षा संपली म्हटले तरी चालेल आणि माझ्या दृष्टीने मी मोठ्या उत्साहाने सुरू केलेली शाळा आपोआप बंद पडली. मला वाटले ही सर्व हकीकत मी कर्मवीर शिंदे यांना कळवली पाहिजे, नाहीतर त्यांना आपली फसगत झाली असे वाटेल. म्हणून मला आलेला अनुभव मी त्यांना एका सविस्तर पत्राने कळवला. मुख्य समस्या होती ती ही की दलितांच्या मनात शेकडो वर्षांच्या अन्यायाविरुद्धचा जो सुप्त राग होता तो कुठे त्यांना श्री गणेशा शिकवल्यामुळे किंवा कुठे एखाद्या मंदिरात प्रवेश देण्यामुळे जाणार नव्हता. माझ्याबरोबर हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या पण आता कॉलेजमध्ये गेलेल्या 1-2 हरिजन मित्रांची गाठ पडली तेव्हा मला हे तीव्रतेने जाणवले की गांधीजींच्या प्रयत्नांचे या मंडळींना एवढे महत्त्व वाटत नाही. त्यांना वाटत होते, तुम्हीच अन्याय केला तेव्हा तुम्हीच त्याची काय सुधारणा करणार? आम्ही स्वतःचे प्रयत्न करून स्वतःच आमच्या समाजाची प्रगती केली पाहिजे. डॉक्टर आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःची माणुसकी व स्वाभिमान जागवण्याचा संदेश दिला आहे. राजकारणात संघटित होऊन आपण आपली प्रगती आपणच करावी असे आम्ही ठरवले आहे. तुमच्या मंदिर प्रवेशाचा आम्हाला काडी इतकाही उपयोग नाही. त्या समाजाची ही भावना मी समजू शकलो आणि हरिजन सेवेच्या प्रयत्नांचा माझ्यापुरता तरी शेवट झाला. 1933चे साल हरिजन सेवेच्या कामामध्ये प्रयत्न आणि माझ्या परीक्षेची तयारी यात केव्हा गेले हे मला कळलेच नाही. आमच्या नंतर आमचे इतर सत्याग्रही मित्रही हळूहळू घरी परत येत होते. विशेष म्हणजे श्री काशीनाथ पंत देशमुख, आत्माराम पाटील, श्री दयार्णव कोपर्डेकर ही मंडळी त्यात होती. मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय करणार असा या मंडळींचा माझ्या पाठीमागे लकडा होता. मी त्यांना माझे विचार सांगत असे. कायदेभंगाची चळवळ जर पुन्हा आली तर गोष्ट वेगळी, नाहीतर मी माझा उच्च शिक्षणाचा कार्यक्रम पुरा करणार आहे. त्या सगळ्यांना योग्य वाटत असे, पण मी तो कसा पुरा करणार याची त्यांना शंका होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी आमची सांपत्तिक स्थिती असावी तशी अनुकूल नव्हती. त्यासाठी कोल्हापूर किंवा पुणे या दोहोंपैकी एका ठिकाणी जाण्याची गरज होती. शिवाय तिथला दरमहाचा खर्च शेकड्याने येणार होता. तो मी कोठून उभा करणार असा त्यांचा प्रश्न असे. मी निरुत्तर होत असे, परंतु माझा विचार काही मी सोडत नसे. मी त्यांना म्हणे, तुमचं काही काम तातडीचं असेल तर ते तुम्ही मला सांगा. मी त्यात माघार घेतली तर तुम्ही मला दोष द्या. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.